स्वादंतराचामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत थंडीतील अजून एक पौष्टिक रेसिपी, ती म्हणजे मेथीचे लाडू। मेथीचे लाडू म्हटलं की सगळ्यांचं तोंड वाकडं होतं, कारण मेथीचे लाडू हे अजिबात कोणाला आवडत नाहीत। पण असे जर तुम्ही लाडू करून खाल्ले तर तुम्हाला नक्कीच आवडतील, कारण आपण ज्या पद्धतीने इथे लाडू केले त्याच्यामुळे मेथीचा कडवटपणा हा थोडासा कमी होतो। अगदी पूर्णतः कमी नाही होणार, पण थोडासा कमी होतो आणि हे लाडू खरंच खूप छान लागतात। तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। तर आज आपण बघणार आहोत बिना पाकाचे मेथीचे लाडू। तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे अर्धा कप मेथी पावडर। इथे मी मेथी पावडर ही 3 ते 4 तास तुपामध्ये भिजवून ठेवलेली आहे। इथे मी साजूक तूप वापरलंय। तुपामध्ये यासाठी भिजवायची जेणेकरून त्याचा जो कडवटपणा आहे तो कमी होतो। जर तुम्हाला डायरेक्ट वापरायचे असेल तरी तुम्ही वापरू शकता, पण थोडा कडवटपणा कमी होण्यासाठी इथे मी तुपामध्ये भिजवलेली आहे आणि त्याने स्वादही खूप छान येतो। तर इथे मी हाफ कप ही मेथी पावडर साजूक तुपामध्ये भिजवलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला लागणार आहे, इथे मी 2 अख्ख्या सुक्या खोबऱ्याच्या वाट्या या किसून घेतलेल्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे किसून घेतलंय। तर आता आपल्याला हे सुकं खोबरं भाजून घ्यायचंय। तर आता आपण हे भाजून घेऊया। इथे मी जाड बुडाची कढई घेतली आहे। इथे शक्यतो जाड बुडाचं भांडं घ्यायचंय, म्हणजे आपण जे भाजणार आहोत ते खाली लागणार नाही आणि जळणार नाही। तर आता आपली कढई इथे चांगली तापलेली आहे। यामध्ये हे जे 2 वाट्या सुक्या खोबऱ्याच्या घेतलेल्या होत्या किसलेल्या, ते आपण भाजून घेणार आहोत। 2 अख्ख्या वाट्या सुक्या खोबऱ्याच्या आपण घेतलेल्या आहेत। आपल्याला हे छान भाजून घ्यायचंय। आपल्याला हे तांबूस रंगाचं भाजायचं आहे आणि हे मध्यम आचेवर आपल्याला भाजायचं आहे। तर आता आपलं हे तांबूस रंगाचं खोबरं भाजून झालेलं आहे। आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त नाही भाजायचं आहे, नाहीतर कडसरपणा येऊ शकतो। तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया। तर आता आपलं खोबरं हे चांगलं भाजून झालेलं आहे। आता आपण डाळीचं पीठ भाजून घेणार आहोत। याच कढईमध्ये आपण 1 कप हे डाळीचं पीठ घेणार आहोत, म्हणजेच 100 ग्रॅम डाळीचं पीठ घेणार आहोत। आपल्याला छान गुलाबीसर होईपर्यंत भाजायचंय। हलकं गुलाबी करायचंय, फार गुलाबी नाही करायचंय। आपलं हलकं तांबूस रंगाचं झालेलं आहे। आपल्याला एवढंच भाजायचंय, जास्त भाजायचं नाहीये। हलका रंग आपल्याला बदलायचा आहे। बघा, आपला रंग सुद्धा बेसनाचा बदललेला आहे। तर आता आपण हे बेसन काढून घेऊया। तर आता आपलं बेसन भाजून झालेलं आहे। आता आपण डिंक तळून घेऊया। याच कढईमध्ये आता आपण 2 टेबलस्पून हे साजूक तूप घेणार आहोत। तूप चांगलं तापलेलं आहे। यामध्ये 1/4 कप हा खाण्याचा डिंक घेणार आहोत। आपल्याला हा छान तळून घ्यायचा आहे। आता छान फुलवायचं आहे आपल्याला। याने या लाडवांना खूप छान चव येते। आपला हा डिंक असा छान फुलवायचा आहे आपल्याला। हे बघा, आपला डिंक छान फुललेला आहे। आता आपण हा काढून घेऊया। तर आता आपला डिंक तळून झालेला आहे। आता आपण खसखस भाजून घेऊया। आता आपण या कढईमध्ये 1 टेबलस्पून म्हणजे साधारण 8 ग्रॅम ही खसखस भाजून घेणार आहोत। हलकी भाजायची आपल्याला। तर आता आपली खसखस भाजून झालेली आहे। आता आपण हे काढून घेऊया। ही खसखस आपली भाजून झालेली आहे। तर आता आपण खारीक पावडर भाजून घेऊया। आता आपण याच कढईमध्ये हाफ कप ही खारीक पावडर भाजून घेणार आहोत, म्हणजे 65 ग्रॅम इथे खारीक पावडर आहे। ही सुद्धा आपल्याला हलकी भाजून घ्यायची। आपली खारीक पावडर ही भाजून झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। आता आपली खारीक पावडर भाजून झालेली आहे। आपण आता गव्हाचं पीठ भाजून घेऊया। 1 कप गव्हाचं पीठ घेणार आहोत, म्हणजे 100 ग्रॅम गव्हाचं पीठ। आपल्याला हलकं भाजून घ्यायचंय। याचा जो कच्चटपणा आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे। तर आता आपलं गव्हाचं पीठ इथे भाजून झालेलं आहे, हलका रंग बदललाय। तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे पीठ काढून घेऊया।
आता आपलं हे सर्व भाजून झालेलं आहे. आता आपण हे पूर्ण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. पण त्याआधी आपण ड्रायफ्रुट्सचे तुकडे हे तुपावर चांगले तळून घेणार आहोत. पूर्णपणे थंड झालं की मगच आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे. गरम असताना काढू नका, नाहीतर मिक्सरचं भांडं सुद्धा गरम होऊन खराब होऊ शकतं. आपण हे पूर्णपणे थंड करूया आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आपण हे पूर्णपणे मिक्सरमधनं असं काढलेलं आहे. हे बघा, मस्त असं मऊसूत सारण तयार झालं आहे. हे बघा, छान असं टेक्स्चर आलेलं आहे. तर आता आपण ड्रायफ्रूट्स हे तुपावर भाजून घेऊया. आपली कढई तापलेली आहे. यामध्ये 1 टेबलस्पून हे साजूक तूप घालायचं आहे. तूप पातळ झालं की यामध्ये 1/4 कप हे काजूचे तुकडे घालायचे आहेत. 1/4 कप बदामाचे काप, 1/4 कप पिस्त्याचे काप घालायचे आहेत. हे तुपावर छान परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे याला खमंगपणा खूप छान येतो. असे जर तुम्ही नुसते टाकले तरी चालतात, पण तुपावर भाजल्यामुळे ह्याला एक छान अशी चव येते, असा एक खमंगपणा येतो. तर आता हे 2 ते 3 मिनटं आपण छान असे खरपूस तुपावर परतवून घ्यायचे आहेत. आपले हे तुपावर परतवून झालेले आहेत. तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे सर्व काढून घेऊया. आपण हे या मिश्रणावरतीच काढून घेणार आहोत. यावर आता अर्धा कप हा किसलेला गूळ घालायचा आहे. इथे मी गूळ किसून घेतला आहे, म्हणजे हा छान मिक्स होतो आणि लाडूही छान वळले जातात. यामध्ये आता आपण जी मेथीची पावडर तुपामध्ये भिजत ठेवलेली होती ती आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत. मस्त इथे पावडर भिजलेली आहे. याने चवही खूप छान येते आणि थोडासा कडवटपणा पण कमी होतो. आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे छान कालवून घेणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे ड्रायफ्रूटचे तुकडे वगैरे सगळे व्यवस्थित नीट लागले गेले पाहिजेत. हे व्यवस्थित नीट कालवून झालेलं आहे. आता आपण याचे लाडू बनवून घेणार आहोत. असे एका हाताने आपण व्यवस्थित लाडू वळायला घ्यायचे आहेत. हे बघा, मस्त असं मऊसूत सारण झालं आहे, त्यामुळे लाडूसुद्धा छान असे वळले जात आहेत. इथे आपण कुठेही पाक केलेला नाही आहे, बिना पाकाचे आपण हे छान असे लाडू वळतो आहे. बघा, मस्त असा लाडू वळला जातो आहे. अजिबात पाकाची गरज नाही आहे इथे. हे बघा, मस्त एकदम लाडू हा छान असा वळला जातो आहे. छान दिसतो आहे लाडू आपला बिना पाकाचा. आपण इथे मेथीचा लाडू हा तयार केला आहे. खूप छान लागतो हा आपला. इथे मस्त मेथीचा गोल असा गरगरीत लाडू छान तयार झाला आहे. हे बघा, बघताय तुम्ही, कुठेही आपण पाक केलेला नाही आहे. इथे आपण जे प्रमाण घातलं आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे. फक्त गुळाचं प्रमाण जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून कमी करू शकता, पण मी ते थोडासाच गूळ घातला आहे, कारण मेथी ही जरा कडवट असते. या प्रमाणात आपले 16 लाडू तयार झाले आहेत. तुम्हाला मी एक जवळून दाखवते. मस्त आपला लाडू छान तयार झाला आहे. याचं टेक्स्चर बघताय, खूप छान आलं आहे. आपण इथे बिना पाकाचा लाडू तयार केला आहे. अतिशय सोपा लाडू आहे हा. ज्यांना लाडू बनवता येत नसतील त्यांना ते सुद्धा हे पटकन असे लाडू बनवू शकतात. इथे कुठेही पाक आपण केलेला नाही आहे आणि हा लाडू खूप छान लागतो आणि अत्यंत पौष्टिक आहे, कारण थंडीसाठी तर हा खूप पौष्टिक आहे, किंवा बाळंतिणींसाठी सुद्धा हा खूप चांगला लाडू आहे. बघताय तुम्ही, खूप छान लाडू आपला तयार झालेला आहे. तर आपला इथे बिना पाकाचा मेथीचा लाडू हा तयार झालेला आहे. आपले इथे मेथीचे लाडू छान तयार झाले आहेत. मी तुम्हाला एक इथे तोडून दाखवते. हे बघा, मस्त असा लाडू आपला तयार झाला आहे. आतून टेक्स्चरसुद्धा खूप छान आलं आहे. आपण इथे साजूक तूप वापरलं आहे आणि मेथी आपण इथे तुपामध्ये भिजवली होती, त्यामुळे ह्याला एक खूप छान स्वाद येतो. तर आता आपला इथे मेथीचा पौष्टिक लाडू तयार झालेला आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची डिश आमची. नमस्कार.